अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तुमच्या सगळ्या इच्छा ज्या काही मनोकामना असतील त्या स्वामी पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुचरित्र पारायण कसे करावे, काय त्याचे नियम आहे, अटी आहेत, कधी करावे, कोणी करावे, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये मिळतील. तर व्हिडिओ सोबत राहा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. गुरुचरित्र पारायण कधी करावे, तर येत्या 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे. तर 28 नोव्हेंबरपासून ते 4 डिसेंबरपर्यंत असा आपला साप्ताहिक गुरुचरित्र पारायणाचा वेळ आहे. तर 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर हा आपला गुरुचरित्र पारायणाचा कालावधी असणार आहे. तर पारायण कुठे करावे? पारायण तुम्ही केंद्रातूनही करू शकतात किंवा तुम्ही घरीही करू शकतात. पण असं म्हटलं जातं की सामूहिक पारायण करतात म्हणजे जर तुम्ही केंद्रातून केलं तर त्याचं फळ हे अनंत पटीने स्वामी तुम्हाला देत असतात. त्यामुळे जर शक्य होत असेल तर तुम्ही केंद्रातून करा. पण कोणाला पॉसिबल नसेल, केंद्र लांब असेल किंवा अजून काही अडचणी असतील तर तुम्ही घरातून देखील करू शकता, काही हरकत नाहीये. तर पारायण कसे करावे? 28 नोव्हेंबरला आपली पारायणाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे 27 नोव्हेंबरला तुम्हाला 4 कुत्रे व 1 गाय यांना नैवेद्य द्यायचे आहे. त्यामुळे गव्हाच्या पिठाची चपाती तुम्हाला बनवून खाऊ घालायची आहे 27 नोव्हेंबरला. जे पारायण केंद्रातून करत असतील तर त्यांना सगळं मार्गदर्शन केंद्राद्वारे केले जाईल. तिकडे जाऊन तुम्हाला नाव नोंदणी करावी लागेल. तर ते प्रत्येकाच्या सोयीनुसार तुम्ही केंद्रात जाऊन विचारपूस करू शकतात. केंद्रात पारायण करताना तुम्हाला आपले जे गुरुचरित्राचे जे ग्रंथ आहे तो लाल कपड्यामध्ये त्याला गुंडाळून घ्यायचा आहे पूर्ण. आणि एक नारळ, हार आणि खडीसाखर हे महाराजांच्या चरणी दाखवून महाराजांना तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे. त्यांना प्रार्थना करायची आहे की माझे हे गुरुचरित्र मी करणार आहे, त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडू देऊ नकोस, असं महाराजांना विनंती करायची आहे. पारायण करण्याआधी तुम्हाला 3 माळी जपायच्या आहेत. एक श्री स्वामी समर्थ, एक गायत्री मंत्र आणि एक गणपती अथर्वशीर्ष, अशा 3 माळा जपून तुम्हाला पारायणाची सुरुवात करायची आहे. हे दररोज तुम्हाला 7 दिवस करायचं आहे. आता प्रश्न असा की ग्रंथ कधी वाचावा? तर ग्रंथ तुम्ही पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजल्यापर्यंत वाचू शकतात. फक्त दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान तुम्हाला ग्रंथ वाचायचा नाहीये, ती सेवा करायची नाहीये. कारण ती वेळ दत्तगुरू महाराजांची भिक्षा मागायची वेळ असते. त्यामुळे त्या वेळेमध्ये तुम्हाला सेवा करायची नाहीये. जर तुम्ही केंद्रातून पारायण करत असाल तर काही नियम पाळायची गरज नाहीये, कारण आपण सामूहिक पारायण करणार आहोत. पण तेच जर तुम्ही घरातून पारायण करत असाल तर त्याचे काही नियम आहेत, ते मी तुम्हाला सांगते. जसं की तुम्हाला बेडवरती झोपायचं नाहीये, सोफ्यावरती बसायचं नाहीये. पारायणाच्या वेळेमध्ये तुम्हाला जमिनीवरती चटई किंवा ब्लँकेट वगैरे टाकून तिकडे तुम्ही झोपू शकतात. त्याच्यानंतर मांसाहार करायचं नाहीये. घरामध्ये कोणाची इच्छा झाली मांसाहार करायची तरी सुद्धा नाही सांगायचं त्यांना. 1 दिवस खाल्ल्याने काहीच फरक पडत नाहीये. तर तो टाळायचा आहे. पारायणाच्या काळामध्ये आपल्याला परान्न घ्यायचं नाहीये. म्हणजे बाहेरून कोणी खायला आणलं किंवा आजूबाजूच्यांनी दिलं तर नाही. परान्न ग्रहण करायचं नाहीये. जे तुम्ही बनवाल ते तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचे आणि तेच तुम्हाला खायचं आहे. तर हे 7 दिवस तुम्हाला हे पाळायचे आहे. त्यानंतर पारायणाच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचे आहे. ब्रह्मचर्य म्हणजे की कुठलाही शारीरिक संबंध होणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. ज्या महिला घरातून पारायण करणार आहेत त्यांनी पूर्व दिशेला पारायणाची मांडणी करावी आणि पूर्व दिशेला तोंड करून हे पारायण आपल्याला करायचं आहे. ग्रंथ हा पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला वाचायचा आहे. तर पारायण वाचताना नेहमी आपण ते ओपन करून वाचणार आहोत. पण जेव्हा पारायण वाचून होईल तेव्हा ते ओपन ठेवायचं नाहीये. ते लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये आपल्याला झाकून ठेवायचं आहे. ह्याची काळजी तुम्ही घ्या. ग्रंथ हा आपला असा असणार आहे. त्या ग्रंथाची प्राइस ही 199 रुपये आहे. हे तुम्हाला केंद्रात सहज उपलब्ध होईल किंवा एखादं पुस्तकांचं जे भंडार असतं तिकडे पण तुम्हाला उपलब्ध होईल. तर जर ते तुम्ही ह्या ग्रंथामध्ये बघितलं तर इथे सगळं तुम्हाला दिले आहे की टोटल 53 अध्याय आहे. तर पहिल्या दिवशी तुम्ही किती वाचायचे, दुसऱ्या दिवशी किती वाचायचे, तर त्याची पूर्ण माहिती या आपल्या ग्रंथामध्ये दिली आहे. त्याच्यानंतर काही काय नियम आहेत ते सगळे इथे दिलेले आहेत. ते एकदा वाचा तुम्ही, म्हणजे तुम्हाला एकदम डिटेलमध्ये कळेल की काही करायचे आहे, काही नाही करायचे आहे ते. तर अशा प्रकारे आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती दिली आहे की पारायण कधी करावे, केव्हा करावे, काय नियम अटी आहेत. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा, मी नक्की रिप्लाय देईन. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ.